नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये आज तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, दर रविवारचा आपला हा अत्यंत आवडीचा क्षण आणि आवडीचा दिवस. वेगवेगळे सेलिब्रिटीज, मग ते फिल्म्समधले असतील, सिरियल्समधले असतील किंवा नाटकांमधले असतील, आपल्याला या ठिकाणी येऊन भेटतात, मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यांच्या पडद्या आडच्या आणि पडद्यावरच्या ज्या काही गोष्टी असतात, त्या जे काही गॉसिप्स असतात आपल्याशी शेअर्स करतात. त्यांना खूप बरं वाटतं या ठिकाणी येऊन आणि आपला हा नेहमीचा अनुभव असतो आणि आपल्यालाही ते सगळं आपण आता त्याची सवय झालेली आहे आपल्याला. अशीच एक अभिनेत्री आपल्याला आज तिच्या काही मनच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या कॅमेऱ्याच्या पुढच्या असतील किंवा कॅमेऱ्याच्या मागच्या असतील आणि आपणही त्या आज जाणून घेणार आहोत. मी स्वागत करतोय सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष हिचं. सिनेकट्टामध्ये आलीस, सगळ्यात पहिल्यांदाच आभार मानतो तुझे, कारण तुझ्या बिझी शेड्यूलमधून तू या ठिकाणी आलेली आहेस. नाही, मला सिनेकट्टाविषयी मी पण खूप ऐकून आहे, त्यामुळे मलाच उत्सुकता होती इथे येण्याची आणि तुमच्याबरोबर काय काय शेअर करायची. थँक्यू व्हेरी मच. आपण सुरुवात करू आपल्या गप्पांना. तुझ्या करिअरची सुरुवात ही कशी झाली असेल आणि त्याच्याबद्दलची उत्सुकता. खरं तर तू बऱ्याच तुझ्या इंटरव्ह्यूमधून सांगितलं असेल, पण अशी एखादी गोष्ट की ज्याच्यामुळे अमृता सुभाष हे नाव लोकांसमोर आलं आणि अशी एखादी घटना जी तुझ्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. काय गंमत असते ना, म्हणजे खरंच आता जेव्हा आपण विचार करतो त्या सगळ्या गोष्टींचा, तेव्हा असं वाटतं की खरंच एक अशी सुरुवात असते का कुठल्याही गोष्टीची. म्हणजे ना, मला एक उदाहरणादाखल आत्ता आठवलं. मी आत्ताच एक सिनेमा केला मसाला नावाचा. त्याच्यावर आपण नंतर मुळे मला तू आता प्रश्न जो विचारलास त्यामुळे मला तो आठवला की त्यात पण एका दाम्पत्याची कथा आहे, जो यशाकडे त्यांचा मार्ग ते जातात यशाच्या दिशेने. तर मग तो सिनेमा करताना मला लक्षात आलं की कुठल्याही आपण जेव्हा एका मुकामाला पोहोचतो तेव्हा आपण एकटे नसतो ना, त्यामुळे एक कुठली अशी सुरुवात सांगावी तुला, असं मला आता प्रश्न पडलाय. पण तरीही एक कुठली तरी जर सुरुवात सांगायची झाली तर मला असं वाटतं की मी लहान असताना सवाल टाकत आई बघच तुम्ही शिकणार नावाची एक फिल्म केली होती. तर त्या फिल्ममधनं सुरुवात झाली कुठेतरी इथे येण्याची. मला शाळेत असताना कधीच नाटकात घेतलं गेलं नाही. मी सतत गाण्यात असायचे, समूह गीतात असायचे आणि फक्त 10 वर्ष शाळेची जी होती ती फक्त मी एक 3 मिनिटाचा इन्स्पेक्टरचा रोल केलेला होता आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे एवढंच होतं. नाटक संपलं, शेवटी येऊन फक्त तुम्हाला अटक करण्यात. आणि मला तेव्हाच इतकी भीती वाटली होती त्या रोलची. मला आठवतं मी या वाक्याची इतक्या वेळा तालीम केली होती आणि खूप येरझाळ वगैरे घातला, त्यामुळे मला ते सगळं इन्स्पेक्टरचं बेरिंग आलं होतं वगैरे. पण तुला सुरुवात कुठेतरी त्याच्या आधी झाली असणार. म्हणजे ती सुरुवात मला असं वाटतं माझ्या आईला मी काम करताना पाहिलं. ज्योती सुभाष, माझी आई सुद्धा एक अभिनेत्री आहे. तर तिचं ना मी तुगलक नावाचं नाटक पाहिलं, जे सत्येरो दुबेजींनी दिग्दर्शित केलेलं होतं. तर ना मला असं वाटायचं की अरे, आपली आई घरात वेगळी असते साध्या अशा कपड्यात, आणि तिथे जाऊन तिने सौतलिमाचं काम केलं त्याच्यामध्ये. तर पूर्ण तो मुस्लिम गेटअप रे अख्खा. तर मला असं वाटायचं की ही कोण बाई आणि ही आपली आईच आहे आणि ही ती वेगळीच वाटते. तर मला असं वाटायचं की मला असं वेगळं कोणीतरी वागायचं, मला असं आईसारखं वेगळं वागायचंय. जसं आई तिथे जाऊन घरी आई भाकऱ्या करते, घरी आई पोळ्या करते, पण तीच आई तिथे जाऊन वेगळी असते. तर मला असं वाटतं की कुठेतरी ते रुजायची सुरुवात तिथून झाली असणार. पण ऍक्च्युली गंमत बघ, योगायोग बघ कसा असतो की पहिल्यांदा मी नाटकाकडे वळायची सुरुवात ही सत्येरो दुबेजींमुळेच झाली. त्यांचं नाट्य शिबिर मी केलं होतं 10वी नंतर, आणि खरं तर मी त्या वयोगटात बसत नव्हते. म्हणजे कॉलेज झाल्यानंतरचेच फक्त मुलं मुली तिथे येणं अपेक्षित होतं. पण मी आपल्या नाही मला जायचं त्याच्यामुळे मी घुसले होते. तर तशी सुरुवात म्हणशील तर मला असं वाटतं तिथे झाली. सत्येरो दुबेजींच्या नाट्य शिबिरातून सुरुवात झाली. नाटकाचा किडा, म्हणजे त्याच्या आधी भरतनाट्यम शिकत होते माणिक अंबिके, त्या माझ्या गुरु. गाणं शिकत होते समीर दुबळ्यांकडे. पण एक मला असं लक्षात आलं की कुठलं तरी एक आता एक तू म्हणालास तसं एक करिअर किंवा आपलं एक क्षेत्र म्हणून निवडावं लागेल टू स्टार्ट विथ. तरी मग ह्या बाकी गोष्टी कॉम्प्लिमेंटरीज असतील, म्हणजे भरतनाट्यम म्हण किंवा गाणं म्हण, या मला सपोर्ट करणाऱ्या असतील या प्रोफेशनला. पण दुबेजींनी तर मला पूर्ण मी भारूनच गेले त्यांच्यामुळे. आणि मग मी सगळं म्हणजे बाकीचं सगळं थोडंसं बाजूला पडून मी पूर्णपणे नाटकामध्ये घुसले एकदम दुबेजींमुळे. आज आता तू नाटक करते आहेस, फिल्म्स करते आहेस, सिरियल्स करते आहेस, या सगळ्या चारही गोष्टींकडे तुझं लक्ष आहे किंवा तू त्याच्यामधून वावरते आहेस आत्ता. पण तरी सुद्धा असं जर विचारलं की यातलं जवळचं काय वाटतं
तर काय सांगशील? नाटक अगदी म्हणजे मला विचार पण नाही करावा लागला. नाटक सगळे काय ते पहिलं प्रेम का काय मला माहित नाही, पण तुला सांगू जेव्हा एखाद्या मी आजारी पण असेन समजा आणि समजा मला ताप आलाय किंवा मला अगदी एखादा दिवस असा उद्भवला की मी डिप्रेस्ड आहे समजा कुठल्या तरी कारणाने, तर मी प्रयोगाला आलेली मी आणि प्रयोग झाल्यानंतरची मी यात इनव्हेरिएबली प्रयोग संपल्यावर मी आनंदात असते. माझी तब्येत प्रयोग चालू असताना जी असते ती मला ताप उतरलेला असतो, माझं डोकं दुखणं थांबलेलं असतं. म्हणजे एक माणूस आहे आणि आपल्याला कधी कधी तब्येत बरी असते कधी नसते, पण जेव्हा नसते बरी तब्येत तेव्हा नाटक ही एक अशी गोष्ट की जिथे या सगळ्या गोष्टी निघून जातात. माझ्या तुला शिकवेन चांगला धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुला शिकवेन चांगलाच धडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, आणि तुझं गटारात घालतात शास्त्र. तुझं वशनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घाले शान. शान तुझं घर मोर पैंचचा घेतोस इडा. तुला शिकवीन चांगला स्थळा. वेगवेगळ्या कॅम्प्स मध्ये वावरले, जसे बॉलिवूडमध्ये कॅम्प्स आहेत तसे मराठीमध्ये पण आता कॅम्प्स व्हायला लागलेत आणि कॅम्प्स मध्ये आहेस तू. वळूपासून आम्ही तुला पाहतोय त्यांच्या कॅम्पमध्ये आणि आता मसाला घेऊन येत आहेत कुलकर्णी बंधू, त्यामुळे त्याच्याविषयी ऐकायला आवडेल आम्हाला, कारण आता देऊळला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे खूप उत्सुकता आहे. उत्सुकता निश्चितपणे. मसाला हे काय आहे म्हणजे लोकांना ऐकल्यानंतर आता पुढचे येणारे चित्रपट मसाला अशा टाईपचे येणार आहेत की काय, किंवा कुलकर्णी मसाला करतायत हे नेमकं काय आहे ते तुझ्याकडून ऐकायचंय. मसाला इन गुड सेन्स, म्हणजे मसाला ह्याला खूप सारे कॉनोटेशन असतात ना या शब्दाला. म्हणजे फिल्ममध्ये तुमच्या मसाला किती असं तुम्ही म्हणता ना, तर हा मसाला मला असं वाटतं की आयुष्य हाच मसाला आहे. म्हणजे आता मगाशी मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की कुठल्याच मार्गावर आपण एकटे नसतो, किंवा जे काही कुणाला जे काही मिळतं, यश म्हणूया किंवा एक चांगली गोष्ट म्हणूया, त्यात तो माणूस एकटा नसतो, त्याला अनेकांचे हातभार लागतात. तर तीच अनावरी जर इथे वापरायची ठरवली आपण, तर मसाला ही कुठली एक गोष्ट नसते ना. मसाल्यामध्ये काय लवंग, दालचिनी, हळद, तिखट जे काय, तर हे सगळे एकत्र येतात आणि ते त्यांचं अस्तित्व मिसळून टाकतात ना मसाल्यामध्ये. मसाला म्हणजे तिखट नाही, मसाला म्हणजे हळद नाही, पण त्याच्यात तिखट आहे पण त्याच्यात हळद आहे. सो अनेक वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आल्यात, पण त्यांनी त्यांचं स्वत्व समर्पण करून टाकलेलं आहे आणि ही एक सुंदर गोष्ट निर्माण झाली जी असते मसाला. आणि परवाच आमच्या मसाल्यात काम करणारे सुहास जोशी म्हणून आहेत, त्यांनी एक छोटा फार सुंदर रोल केला आहे मसाल्यामध्ये, खूप छान भूमिका आहे त्यांची. ते म्हणाले की मसाला ही भारताच्या दृष्टीने किती महत्वाची गोष्ट आहे हे आपल्या लक्षात आलंय की नाही असं ते आम्हाला विचारत होते. म्हणजे इंग्रज जे आपल्याला राज्य करायला आलं तर मसाल्यासाठी, कारण मसाला ही अशी एक गोष्ट आहे जी कुठेच नाहीये जगात, जी म्हणजे काही ठिकाणी असेल पण दॅट इज अवर स्पेशालिटी असं. तर त्या अर्थाने सुद्धा मसाला, आणि पण खरा अर्थ हाच की रेवल आणि सारिका या दाम्पत्याची ही कथा आहे जी जे म्हणजे असं म्हणतात ना की प्रामाणिकपणाने सचोटीने काही व्यवसाय करता येत नाही. तुम्हाला थोडे तरी छक्के पंजे, थोडं तरी तेवढं तर करावं लागतं असं म्हणतात ना ते. तर नाही म्हणजे असं काही न करता प्रामाणिकपणाने सचोटीने सुद्धा एखादा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, ही थीम लाईन आपल्याला धरता येईल. गाडी नाशिकला चालली ना, हैदराबाद. हे गाव किती गाव, एक तुझी वेगवेगळ्या गावात वेगवेगळे धंदे करायचे. धंदा काय सगळ्यांना मत नसतं काय, माणूस मनाने चांगलाय की नाही. रेवण शिवराम पाटील, मला सिक्रेट आवडतच नाही. तर तिथे पोचताना तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन गेलेला आहात, तुमच्या आसपासच्या लोकांचा उत्कर्ष करत तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले आहात. तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या प्रेमाची माणसं तुमच्या आसपास आहेत आणि असं यश. आणि म्हणून मसाला का, तर ह्या प्रत्येकाचा हात त्यांच्या यशाला लागलेला आहे, पण प्रत्येकाने त्यांचं स्वत्व असं विरघळून टाकून त्यांच्या यशाला हे केलेलं. मग त्यामुळे ते यश फक्त त्यांचं नाहीये आणि म्हणून तो मसाला आहे. अच्छा अच्छा अच्छा. पण आता एकूण मला सांग ना की कुलकर्णी बंधूंचे जे काही चित्रपट आहेत, मग वळू असेल, विहीर, वळूमध्ये तर तू हिरोईन होतीस त्या चित्रपटाची, मंगेश आणि तू, मग गाभरीचा पाऊस असेल किंवा आत्ताचा देऊळ असेल,
प्रत्येक चित्रपटाचं खास आणि वेगळं असं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. बरोबर. प्रत्येक चित्रपट वेगळं काहीतरी देऊन जातो बघणाऱ्या प्रेक्षकाला, किंवा मेसेजच्या स्वरूपामध्ये काही ना काहीतरी आपल्याला त्याच्यातून घेता येतं. मसालामध्ये असं काय आहे की जे लोक आता त्याला अप्रिशिएट करतील, किंवा कुलकर्णी बंधूंनी आता मसालातून हे वेगळं दिलं असं लोकांना होईल, असं काय बरोबर. सांगता येईल तुला? बरोबर. मला तू अगदी बरोबर म्हणालास की वळूच्या वेळेला पण असं त्या पद्धतीचा विनोद, म्हणजे वळूतला जो विनोद आहे ना, तर अंगविक्षेप वगैरे याच्या पलीकडे जाऊन आपल्या जिंदगीची चक्की अशी जामकार झाली शिवा वगैरे असे संवाद. तर मी म्हणेन आता गिरीशला संवाद आणि अभिनय, मला असं वाटतं की मला या बाबतीतली माहिती नाहीये, पण कुणीतरी या बाबतीत संशोधन करावं. मला असं वाटतं की हे पहिल्यांदा घडलं असावं की एका माणसाला संवाद आणि अभिनयासाठी एका वर्षी एका सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांच्या प्रत्येक सिनेमातली सगळ्यात उत्तम बाजू ही अर्थातच दिग्दर्शन, त्याच्याबरोबर संहिता आणि संवाद. मग त्या वेळूपासून आता मी तुला हा संवाद सांगितला, म्हणजे मला खूप छान वाटतं जेव्हा लोक रस्त्याने येतात तर तुमचा संवाद तुम्हाला बोलून दाखवतात. इट्स अ व्हेरी गुड थिंग, की म्हणजे ते त्या संवाद लेखकाचं यश आहे असं मला वाटतं. विहीर असेल किंवा आत्ता मसाला असेल, मसालाचा सगळ्यात मोठा युएसपी मला तर हेच वाटतं. तू आता त्याचे प्रोमो सुरू झाल्यावर तुला लक्षात येईल की वन लाईनर्स इतके आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिलीप प्रभावकर फार अप्रतिम भूमिका करतायत मसाल्यामध्ये. तर त्यांना कोणीतरी विचारतं तुम्ही हे सगळं आनंदासाठी करता का? ते शास्त्रज्ञ आहेत. तर ते म्हणतात मी आनंदासाठी काही करत नाही, मी आनंदानेच करतो. गुलाब काय एक तुझी केली, एक घास खाई, पिंड असतो प्रत्येकाचा, एक घे 50 द्या, रेप का एक घेते 2ला 3 घ्या, दांडू रेवण शिवराम पाटील. आणि म्हणूनच आनंदासाठी नाही आनंदाने ह्या थीमसाठी मसाला पाहावा. क्या बात आहे, क्या बात आहे. आनंदासाठी नाही तर आनंदाने याच थीमसाठी मसाला पाहावा असं अमृतानं या निमित्तानं आपल्याला सांगितलेलं. म्हणजे एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे, पण ब्रेक नंतर आपण अमृताकडून गाणं ऐकणार आहोत, कारण ती खूप चांगली गायिका आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अजूनही काही गप्पा आहेत ज्या तिच्याशी करायच्या आहेत, काही गोष्टी आहेत तिच्याकडून काढून घ्यायच्या आहेत, पण तत्पूर्वी एक घेऊया छोटीशी विश्रांती.